नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सध्या जोरदार लढाई सुरू आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर त्याचा बदला आता इस्रायल घेते आहे. आणि इतकंच नाही तर गाझा पट्टीमध्ये इस्रायलने हमासचा पूर्ण नायनाट करायचं ठरवलेलं आहे. हवेतून बॉम्ब वर्षाव होतोय, आता रणगाडेही तिथे घुसतायत आणि एकंदरीत गाझा पट्टी ही धोक्यात आलेली आहे. अशा वेळेस सेव्ह गाझा म्हणून टी शर्ट घातलेले जितेंद्र आव्हाड कुठे दिसत नाहीये. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांना गाझाबद्दल खूप आत्मीयता प्रेम आहे. कारण मागेही इस्रायलने असा हल्ला केला गाझा पट्टीवर, त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी सेव्ह गाझा असा टी शर्ट घालून मतप्रदर्शन केलं होतं. जी मंडळी या गाझा पट्टी म्हणजे पॅलेस्टाईनच्या बाजूने उभी राहत आहेत त्यांच्या बरोबर जितेंद्र आव्हाड गेले होते आणि तो फोटो अगदी फार गाजला होता. आता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी तसं टी शर्ट घातलेला फोटो काही आपल्याला दिसत नाही. त्याचं नेमकं कारण काय असावं याचा मी शोध घेत होतो मंडळी. कारण केवळ जितेंद्र आव्हाडच गाझाबद्दल बोलत नाहीयेत, पण त्यांचे गुरु अर्थात शरद पवार यांनी मात्र भूमिका घेऊन टाकलेली आहे. पॅलेस्टाईन किंवा हमास विरोधात जो इस्रायलने हल्ला केलेला आहे हा मानवतेच्या विरोधात आहे आणि हे हल्ले इस्रायलने थांबवावेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. पण या सगळ्याचे प्रणेते हे अर्थातच जितेंद्र आव्हाड आहेत. आणि जितेंद्र आव्हाड याबद्दल का बोलत नाहीयेत असा प्रश्न आहे. गाझा पट्टीबद्दल जितेंद्र आव्हाड यांचं प्रेम काही लपून राहिलेलं नाहीये. किमान यावेळेस बोलत नाहीत, पण निदान सेव्ह गाझा नावाचं टी शर्ट घालून जितेंद्र आव्हाड कुठेतरी दिसतील असं वाटत होतं. पण तीही आशा फोल ठरलेली. कारण जितेंद्र आव्हाड आपल्याला दिसलेत नाही. मग या सगळ्याचा शोध घेत असताना अचानक एके दिवशी जितेंद्र आव्हाड हे शनी पूजण्यासाठी शनी शिंगणापूरला गेले असा फोटो आला होता. आणि तिथे जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी विधिवत त्या शनी पाषाणाची पूजा केली. आणि मला आश्चर्य वाटलं मित्रांनो. कारण जितेंद्र आव्हाड आणि कर्मकांड हे मी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं. तिथे जाणं, पूजा करणं, अगदी रितसर कर्मकांड करणं हे जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष करतायत हे मला तो फोटो बघून क्षणभर माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसेना की हे काय चाललेलं आहे. शाहू फुले आंबेडकर आणि कर्मकांडाच्या विरोधात नेहमीच बोलणारे, म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांच्या बाजूने बोलणारे, त्यांचा वारसा सांगणारे आणि कर्मकांडाच्या विरोधात बोलणारे जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष कर्मकांड करताना तिथे दिसले. मला आश्चर्य वाटलं, तुम्हालाही आश्चर्य वाटलं असणार की हा जितेंद्र आव्हाड यांच्यामधला बदल अचानक कसा झाला. की जितेंद्र आव्हाड यांना कोणतरी नवीन गुरु भेटलाय असंही मला वाटलं. जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्माच्या विरोधात आहे आणि त्यांचा विरोध काही लपून राहिलेला नाही. ते वारंवार सनातन धर्मावर टीका करत असतात. अगदी राम मंदिरालाही त्यांचा विरोध आहे. राम मंदिराचे पैसे हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरा, कॉलेजेस उभी करा असं जितेंद्र आव्हाड वारंवार सांगत असतात. त्यामुळे सनातन धर्म आणि त्यातले कर्मकांड याच्या विरोधात असलेले हे जितेंद्र आव्हाड अचानक त्या शनी शिंगणापूरला काय जातात आणि तिथे विधिवत पूजा काय करतात. मग हा बदल कशासाठी किंवा हे जितेंद्र आव्हाड यांनी का केलं असा प्रश्न मला पडला, तसा तुम्हालाही पडलेला असणार. त्याचा शोध घेतल्यावर एक शक्यता लक्षात आली मित्रांनो. जितेंद्र आव्हाड कदाचित तिथे
एक आपली विनंती घेऊन गेले असणार. सेव्ह गाजा म्हणून जितेंद्र आव्हाड तिथे गेले आहेत का? म्हणजे शनी शिंगणापूरला जाऊन विधिवत पूजा करून त्यांच्या भाषेत कर्मकांड करून जितेंद्र आव्हाड यांनी एक मागणी मागितली असणार का, की आता इस्रायलने गाझा पट्टीवर जो हल्ला केलाय त्याच्यातून गाझाला वाचवा शनी महाराज अशी विनंती त्यांनी केली नसणार ना. कारण बाकी दुसरं काही कारण दिसत नाहीये मित्रांनो. आता गाझा पट्टी म्हणजे पॅलेस्टाईन अडचणीत आहे. अशा वेळेस सेव्ह गाझा हे टी शर्ट घालून जनमत गाझाच्या बाजूने किंवा पॅलेस्टाईनच्या बाजूने होईल याची शक्यता जवळजवळ नाही. कारण पॅलेस्टाईनच्या आड लपून हमासने जे कृत्य केलं ते मानवतेला लाजवणारं कृत्य आहे आणि त्याचा संपूर्ण जगाने निषेध केलेला आहे. आणि त्याचमुळे इस्रायलने केलेली कृती ही योग्य ठरवली आहे. आणि इस्रायलचा हल्ला हा प्रतिहल्ला आहे, तो हल्ला नाहीये. त्यामुळे गाझा पट्टी आता कोण वाचवणार, कारण जगच संपूर्ण इस्रायलच्या बाजूने झालेलं आहे. अशा वेळेस ती मोठी शक्ती म्हणजे शनी महाराज केवळ गाझा पट्टीला वाचवू शकतील. आणि यासाठी जितेंद्र आव्हाड हे शनी शिंगणापूरला गेले होते का, आणि तिथे जाऊन शनी महाराजांकडे त्यांनी ही मागणी केली का, माहित नाही. पण ती शक्यता नाकारता येत नाही. कारण जितेंद्र आव्हाड यावेळेस सेव्ह गाझा म्हणून टी शर्ट घातलेले किंवा गाझा वाचवा म्हणून आंदोलन करताना आपल्याला कुठेच दिसले नाही. त्यामुळे आता फक्त हे शनी महाराजांच्या हाती आहे आणि त्यांना जाऊन आपण गारणं घातलं पाहिजे, त्यांच्या पुढे नवस केला पाहिजे. आणि त्या हेतूने जितेंद्र आव्हाड हे शनी शिंगणापूरला गेले असतील का? मंडळी, कल्पना नाहीये, पण ती शक्यता नाकारता येत नाही. कारण सनातन धर्म जितेंद्र आव्हाड हे मानतच नाही. सनातन धर्म आणि त्यातले कर्मकांड, पूजा अर्चा यांच्या जितेंद्र आव्हाड हे विरोधात आहे. निदान ते आपल्याला तसं सांगतात तरी. अशा वेळेस गाझा वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय आता उरलेला नाहीये. मग त्यावेळेस सनातन धर्मातली पूजा अर्चा करून शनी महाराजांना प्रसन्न करून गाझा वाचवता येतो का, याचा प्रयत्न कदाचित जितेंद्र आव्हाड यांनी केलेला असेल. आणि त्यासाठी ते शनी शिंगणापूरला जाण्याची गेले असतील. मंडळी, कसं आहे की बोलणं ठीक असतं, राजकारण होत असतं, पण आपण आपली मुळं विसरून चालत नाही. जितेंद्र आव्हाड हे हिंदू धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दल वारंवार बोलत असतात. आणि त्यांचा मुख्य आक्षेप हाच आहे की हिंदू धर्मातली ही जी कर्मकांड आहे ती संपली पाहिजे, नाहीशी झाली पाहिजे. आणि आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड सातत्याने करत असतात. अशा वेळेस जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष शनी शिंगणापूरला जाऊन ज्या वेळेस कर्मकांड करतात त्यावेळेस ते कारणही मोठं असण्याची शक्यता आहे, जे आपल्या हातून होऊ शकत नाही. आपण जे करू शकत नाही ते करणारा एकमेव किंवा ती करणारी एकमेव शक्ती, आणि ती शक्ती म्हणजेच देव, ती शक्ती म्हणजेच शनी महाराज, हे जितेंद्र आव्हाडांना आता कुठेतरी पटलेलं दिसतंय. बघूया आता जितेंद्र आव्हाडांनी शनी महाराजांकडे सेव्ह गाझा म्हणून मागणी केली असेल, नवस केला असेल, तर शनी महाराज त्यांना प्रसन्न होतील का आणि त्यांच्या नवसानुसार गाझा पट्टी ते कदाचित वाचवतील का? कारण सध्या तरी इस्रायल त्या मूडमध्ये दिसत नाहीये. त्यांना गाझा पट्टी बेचिराग करायची आहे. अशा वेळेस एकमेव आधार आहे
तो म्हणजे दैवाचा, शनी महाराजांचा. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.